आज मी तुम्हाला फक्त एक बटाट्याचा वापर करून मस्त छान टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता इतका छान आहे ना, तुम्ही एकदा ट्राय करा आणि एकदा याची टेस्ट करून बघा। लहान मुलं तर इतके आवडीने खातील की तुम्हाला नेहमी बोलतील की हा नाश्ता करून नक्की दे। इतका भारी लागतो, क्रिस्पी आणि छान असा चीजी नाश्ता आहे हा। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे बघू शकता एक मोठा बटाटा मी मॅश करून घेतला आहे, म्हणजे शिजवून मग नंतर त्याला थोडा मॅश करून घेतला आहे बारीक असा। त्यानंतर आपण याला काही मसाला टाकायचे। तिथे गरम मसाला मी अर्धा चमचा टाकला आहे। त्यानंतर मी इथे टाकते थोडंसं काळी मिरी पावडर। आता आपला बटाटे एकच वापरला आहे म्हणून मसाले आपल्याला थोडे वापरायचे। त्यानंतर आपण इथे टाकायचं थोडंसं जिरा पावडर आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडासा धना पावडर। हे बघा, एक चमच्याच्या अंदाजाने मी इथे धना पावडर टाकलेला आहे। त्यानंतर आपण इथे थोडेसे अख्खे जिरे टाकायचे, थोडेसे टाकायचे, जास्त नाही, कारण आपण जिरा पावडर टाकलेला आहे। आता त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी किंचित हळद, म्हणजे छान असा रंग यायला, आणि तिखट स्वाद येण्यासाठी थोडासा लाल मिरचीचा कूट भेटतो रेडीमेड, किंवा घरीही सुद्धा तुम्ही करू शकता। त्यातला थोडासा घ्यायचा, अर्धा चमच्याच्या पण खाली करायचा, कारण आपल्याला लहान मुलासाठी जर बनवायचं आहे तर थोडीच मिरची वापरायची। त्यानंतर चटपटीत स्वाद येण्यासाठी मी इथे चाट मसाला टाकला आहे, लिंबू किंवा आमचूर पावडरसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। त्यानंतर हे बघा, एक अमूल चीज घेतला। तर लहान मुलांना चीज म्हणलं की त्यांना तर खूपच आवडीचं आहे, म्हणून चीज नक्की टाका। हा ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला लहान मुलासाठी काही स्नॅक्स बनवायचं असेल तर तुम्ही ह्यावेळेस ही चीज नक्की वापरा। असं मॅश करून टाकायची, कारण की खूप चांगला चीजी असा हा नाश्ता तयार होतो। हे बघा, सगळे मी ही किसून घेतलेले आहे, भरपूर अशी चीज टाकून घेतली याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये काय करायचं, मसाले आपण सर्व टाकून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण 2 किंवा 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं काय होतं, क्रिस्पीपणा खूप भरपूर वेळा राहतो, आणि दुसरी गोष्ट सगळी स्टफिंग जी आहे ना ती पॅक राहते, म्हणजे तुटत नाही आपले स्नॅक्स। आता हे चांगलं पीठ मळून घेतलं आहे, थोडा वेळ याला ठेवायचं, नंतर मग आपण याला पुढची प्रोसेस करायची। हे बघा, थोडेसे असे पीठ घेऊन हे असं इकडे तुम्ही आवडीनुसार याला शेप देऊ शकता। मी अशी लांब आकार शेप देते। ह्याला तुम्ही पटॅटो स्टिक बोलतात बघा, ते अशाच प्रकारे असते। तर तीच रेसिपी आहे खरं म्हटलं तर पोटॅटो स्टिकची। तर तुम्ही हे अशी साईज नक्की द्यायला, किंवा गोल आकार देऊ शकता, तुम्हाला आवडीनुसार याला तुम्ही शेप देऊ शकता, काही हरकत नाही। पण आता मी ही असली साईज दिली आहे, थोडंसं जाडसर ठेवलं आहे मस्तपैकी। हे बघा, जास्त पातळ नाही ठेवायचं, आणि हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून हे असं सेट होतं छानपैकी, आणि मग याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊया। आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं काय होतं, त्याच्यामधला जो ओला पण असतो ना तो पॅक होऊन जातो, म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवल्यावर। आणि काय करायचं, आपण पॅन तापत ठेवलं, त्याच्यावर तेल तापत ठेवलं की मग मंद आचेवर आपल्याला सगळ्या स्टिक जे आपण बनवल्यात ना बटाट्याच्या, त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं हलक्या हाताने, घाई करायची नाही, कारण तेल आपलं गरम असतं। सहजपणे हा नाश्ता तयार होतो। रोज आपण पोहे, इडली, डोसा, मॅगी वगैरे तो नेहमीच खातो, पण जर असं वेगवेगळं काहीतरी केलं पाहिजे लहान मुलांसाठी स्पेशली तरी। हे बघू शकता, कारण लहान मुलांना एकच प्रश्न असतो की आज काय नाश्ता, आज काय स्नॅक्स आहे। तर त्यावेळेस ना असे जरा वेगवेगळे त्यांना थोडं चांगलं करून घातलं ना की खूप आनंदी राहतात, आणि मस्तपैकी छान मग हेल्थसुद्धा राहते त्यांची। त्यामुळे अशी छान अशी रेसिपी करून त्यांना द्या। तर आता हे मस्त टाकून घेतले सगळे, ह्याला अजिबात लगेच असं अलटीपलटी करायचं नाही, 1 मिनिटाला वेळ द्यायचं मंद आचेवर, आणि मग ह्याच्यामध्ये थोडासा कडकपणा आहे बघा तयार झाला ना की मग हे स्वतःहून असे सुटले जातात। आणि सुरुवातीला टाकल्या लगेच याला पलटी करायचं नाही, थोडा वेळ द्यायचा, आणि मग याला असं पलटी करून घ्यायचं, सहजपणे हे पलटी होतात। तिकडे बघू शकता आपण चीज वापरल्यामुळे सगळे चीजचे स्पॉट्स याच्यावर तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकत असाल। हे सगळं आपला चीजी नाश्ता आहे हा। मी हा नाश्ता स्पेशली लहान मुलासाठी दाखवते। हे बघा, चीज कशी बाहेर त्याची मेल्ट होते पूर्ण, म्हणजे आतमध्ये गरम तेलामध्ये टाकल्यामुळं चीज पूर्णपणे मेल्ट होते आतल्या आत, आणि तीच बाहेर पडली जाते, त्याचे स्पॉट्स तुम्ही बघू शकता। हे बघा, असं छान याला रंग चढतो, सहजपणे हा नाश्ता तयार होतो। इकडे बघू शकता, हे बघा चीज अशी बाहेर पडली जाते, खूप छान असा नाश्ता हा तयार होतो। तर याला चांगला असा रेड रंग येईपर्यंत ना फ्राय करायचं मस्तपैकी। ह्याच्यामध्ये सगळ्या आपण जे साहित्य वापरले ना सगळे आपण मापात वापरले, काहीही जास्त वापरले नाही, कारण मी एकच बटाट्याचा वापर केला। तुम्ही हा नाश्ता भरपूर क्वांटिटीमध्ये करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, कधीही मुलांना देऊ शकता, टिफिनमध्ये बोला किंवा असं कधी पण स्नॅक्स टाईममध्ये देऊ शकता।
आता याला चांगला रेड रंग येईपर्यंत, क्रिस्पीपणा याच्यामध्ये तयार होईपर्यंत याला फ्राय करायचं मंद आचेवर. फास्ट गॅस ठेवायचंच नाही अजिबात, कारण काय होतं फास्ट गॅस ठेवला की वरच्यावर कडक होऊन जातं, पण आतल्यात बटाटा वगैरे जे आहे ना ते कच्चं राहून जाईल. त्यामुळं काय होतं थोडंसं मंद आचेवरच याला चांगला रंग येईपर्यंत फ्राय करायचं. हे बघू शकता इतका भारी असा रंग आला, लाल लाल रंग आला की आपल्याला जर वाटलं बाबा आता खूप चांगलं छान असं फ्राय झालेलं आहे, काढून घ्यायचं. आता मी एका जाळीमध्ये हे काढून घेते. याचं एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि ह्याच्या जास्त मग फ्राय नाही करायचं, नाही तर मग काय होऊन पूर्णपणेच कडक होऊन जातील. हे बघा याचा क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता. हे बघा इतका भारी असं तयार झालेला आहे हा स्नॅक्स. फक्त एक बटाट्यापासून केला आहे मस्तपैकी. हे 2-3 स्टिक खाल्ल्या ना तरी पुरेसे आहेत मस्त, कारण की जाड आकार ठेवलेला आहे मी याचा. आता हे उरलेले सुद्धा काढून घेते. कधीही तुम्ही एक बटाटा शिजून हा नाश्ता तयार करू शकता झटकीपट, काही टाईम लागत नाही, कारण मसाले आपले डेली रुटीनचे असतातच आपल्याजवळ. आणि फक्त बटाट्यामध्ये मसाले चीज वगैरे टाकून स्टफिंग करून हे असा नाश्ता तयार करून खाऊ शकता. इकडे बघू शकता थंड केलेला आहे, नॉर्मल गरम आहे, पण हे बघू शकता किती छान क्रिस्पी असा हा आपला बटाटो स्टिक बोला तुम्ही याला, मस्त तयार झालेले आहे. आणि असं केचपसोबत किंवा चहासोबत मेयोनीजसोबत तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याला खाऊ शकता, किंवा असंही सिंपल तुम्ही याला खाऊ शकता. इतका क्रिस्पी झालेला आहे. काही स्टिक अशा मला गरम लागतात. हे बघा ही चीजचे स्पॉट्स आलेले आहेत वर, आणि आता हे मी तोडून दाखवते. हे बघा वरचं तुम्ही क्रिस्पीपणा बघू शकता. आतलं आपण जे बटाटा स्टफिंग वगैरे सगळे टाकले ना ती सगळी छानपैकी सेट झाली आहे, मस्त फ्लेवर उतरलेत, आतल्यात पूर्णपणे चीज मेल्ट झाली याच्यामध्ये. हे बघा असं डिप करायचं छानपैकी आणि मग याचा आस्वाद घ्यायचा. लहान मुलं तर इतके खुश होऊन खातील ना, तुम्ही नक्की एकदा त्यांना ट्राय करून बघायला हवा. आणि इकडे बघू शकता चीज बघू शकता तुम्ही याच्यामध्ये. बघा चीज असं आतल्या ह्याच्यामध्ये आहे, मेल्ट होतं. प्रत्येक बाईट्समध्ये तुम्हाला ह्याला चीजचा फ्लेवर लागणार. आणि नक्की एकदा ट्राय करा झटकीपट असं बटाट्यापासून हा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता मुलांसाठी स्पेशली. तरी हे एवढे करून तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता मुलांना खायला, तर डब्बा एकदम पूर्ण असा रिकामा करूनच आणतील आणि इतके छान तारीफ करतील ना तुमची की नेहमी नेहमी तुम्हाला करायचं वाटेल. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.